जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल अकोला येथे वाडेगाव येथे संत गजानन महाराजांची पालखी आली, तर त्याचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटेले हे दर्शनासाठी गेले। पण त्यावेळेस तिथे ते जिथे गेले, जिथनं आले तर सगळं तिथं चिखल होता। त्या चिखलामध्ये त्यांचे पाय खराब झाले, तर ते स्वतः गाडीत बसताना त्यांनी पाणी मागवलं आणि ते स्वतः ते पाय धुवत होते। पण एक कार्यकर्त्याची निष्ठा असते, प्रेम असतं, आदर असतो एक वडीलधारी माणसाचा। त्या कार्यकर्त्यांनी स्वतः नानाभाऊ पटेले स्वतः भाऊ पाय धुवत होते, पण त्या कार्यकर्त्याला योग्य वाटलं नाही, त्या कार्यकर्त्यांनी ते पाय धुतले। हा विषय कार्यकर्त्याचा एक नेत्याचा होता, तो समजला, आपण ते समजून घेतलं। पण त्याचा राजकारणात कसा वापर करता येईल, राजकारणात त्याचा कसा फायदा घेईल, हेसाठी राष्ट्रवादीचे एक छपरी ज्यांची लायकी नाही आहे असे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी काय शब्द वापरले की नाना काय संत झाले का, नाना पटोले तर संत पटोले म्हणावं लागतील, हे त्यांचे वक्तव्य। अहो पण नानांच्या पटोलेंच्या कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर ते पाय धुतले, पण तुम्ही अजितदादांचे कसे पाय धुता हे स्वतः सर्वांनी पाहिलेले की आपण काय लेवलनी वागता आणि कसे बोलता। आपल्याला ताळतंबेर राहिलेलं नाही, कारण आपल्याला कळलेलं की आपली पायाखाची वाळू सरकलेली। मग त्याच्यानंतर अजून राहून राहिलं कोणतं बीजेपी। तर बीजेपी काय म्हणते, ही काँग्रेसची संस्कृती ही वाकून घ्यायची, त्यांना नोकऱ्यासारखं वागवायची। फक्त देशात काँग्रेस सरकार आलं की काय वागतं हे बघा, हे कोण सांगते, बीजेपी सांगते। पण बीजेपी सांगून इथं थांबले नाही, पण जेव्हा नरेंद्र मोदी साफसफाई कामगारांचे पाय धुवत होते आणि आज त्यांना पाय चाटायला लावत आहेत, ही आता परिस्थिती झालेली आहे की लोकांना अन्न खायला वेळ नाही आहे, की त्यांच्याकडे पैसाच नाही आहे, हे लोकांना कळलेलं आहे। आणि तुम्ही फक्त पाय धुतल्याने 100 कॅमेरे त्याच्यावर लावून तुम्ही दाखवता की आम्ही त्यांचे पाय धुतोय। ह्यातमध्ये तुमचा सनातनी वृत्ती ही कशी आहे हे ते दिसून येते। आणि त्याच्याबरोबर राहता राहता अजून कोण राहिल्यानंतर रिपब्लिक खरात पक्षाचा सचिन खरात आले। सचिन खरात काय म्हणले की नाना पटोलेंचा राजीनामा घ्या। अहो राजीनामा घ्या, जर अक्कल असेल ना, बुद्धी असेल, आपल्याला बुद्धी असेल ना, जर जेव्हा रेल्वेचा आता अपघात झाला त्या रेल्वे मंत्र्यांनी पहिला तिथे राजीनामा द्यायला पाहिजे। UPA सरकारमध्ये, काँग्रेस सरकारमध्ये कुठल्याही गोष्टीत ज्या खात्याच्या चूक झाली असेल त्या खात्यातनं लगेच त्या मंत्र्याचा राजीनामा न सांगता दिला जात होता। आता लोक मरतील काय जातील काय फरक नाही पडत, हे बीजेपीला कळते। आणि सचिन खरात तुम्हाला समजत नाही। आणि तुम्ही जे म्हणताय ना की राजीनामा द्या, अहो तुम्ही आता हे जे लोकसभा झाली, तुमच्या पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष कुठं होता हो, हा जरा विचार करा। आणि नंतर आपण आपल्या किती निष्ठेने राहता आणि आपण कोणाबरोबर निष्ठा दाखवताय हे जनतेला कळते। जनता काही वेळी नाही। त्यामुळे माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपल्या नेत्याला आपणच जपलं पाहिजे, आपल्या नेत्याला आपणच मोठं केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा, कारण ही काळाची गरज आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।